मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नव्वदीचे दिवस आठवले की आठवतं माणसाचं माणसाबद्दलचं प्रेम, जिव्हाळा आणि खूप सारा विश्वास. दुसऱ्यांच्या मुलांना पण योग्य सल्ला देणारी पिढी आता क्वचितच सापडेल. आपण एखादी गोष्ट चुकावी आणि शेजारच्या काका काकूंनी आपला कान मुरगळावा आणि आपण तो गुपचूप सहन करावा, ही सहनशीलता नव्हती, तर त्यांच्या प्रती असलेला आदर होता. आणि आपल्या आईवडिलांनी त्यांना दिलेला तो हक्क होता, जे आता शक्य नाही. आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या वाडवडिलांच्या पायावर डोकं टेकवून पाया पडणारी आपली कदाचित ही शेवटची पिढी असेल. राग ही गोष्ट तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नव्हती. सकाळून कट्टी आणि दुपारून दूध या दोनच गोष्टी आम्हाला माहीत होत्या. मित्रो, आपण खरं बालपण जगलो त्याचं मूळ कारण म्हणजे आपल्याला असलेलं स्वातंत्र्य आणि आपल्यावर कोणाचंही नसलेलं बंधन. आता 24 तास आपली मुलं आपल्या नजरेखाली असतात. ते मनमुराद जगतील कसं आणि खेळतील कसं, कारण आपल्या मुलांनी काय करावं हे आता आपण ठरवतो. त्यांचं बालपण एका टाईम टेबलमध्ये अडकलेलं आहे. टाईम टेबल हा वाईट नाही आहे, पण त्यांच्यावर एवढं पण ओझं टाकू नका की त्यांचं बालपण त्या ओझ्याखाली चंगरलं जाईल. मित्रो, शेवटी एवढंच म्हणेल, उडने दो परिंदों को, अभी शौक हवा में, फिर लौट के बचपन के जमाने नहीं.